हेलो हेलो स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या बना या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचा हा 230वा भाग. आणि आज या वाचक संवादासाठी संवादक म्हणून विनय बबिता बळीराम पाटील हा विद्यार्थी आहे. तो ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अभिजित नंदकुमार नळगीकर सरांना मी विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारायचं आहे. आदरणीय नळगीकर सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आपल्या शिष्याचं वक्तृत्व अध्यक्षस्थानावरून पाहण्याचा योग, ऐकण्याचा योग आज या वाचक संवादाच्या निमित्ताने येतोय. वाचक संवादाचा हा कार्यक्रम गेली 4-5 महिने झाले लाईव्ह चालू होता, फेसबुक लाईव्ह चालू होता. पण आता आपण हळूहळू स्थिर होतोय आणि म्हणून हा कार्यक्रम प्रत्यक्ष आणि लाईव्ह दोन्ही स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. टाइम्स पब्लिक स्कूल मध्ये शिकणारा हा विद्यार्थी विनय आज आपल्या समोर या ठिकाणी जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या इंग्रजी साहित्य कृतीवर तो संवाद साधणार आहे. या साहित्य कृतीचे लेखक लुसी आणि स्टीफन हॉकिंग हे दोघं आहेत. ही इंग्रजी साहित्य कृती आहे आणि या इंग्रजी साहित्य कृतीवरती हा विद्यार्थी आपल्याशी संवाद साधतोय. दरवर्षी दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये आपण विशेष बालवाचक संवाद घेत असतो. लहान मुलांना बोलायची संधी मिळावा हा त्यामागचा उद्देश. कला प्रत्येकामध्येच असते. त्या कलेला जोवर हवा मिळत नाही, सादरीकरणाला संधी मिळत नाही, ती कला तोपर्यंत प्रकाशात येत नाही. आणि आपण याच गोष्टीला लक्षात घेऊन प्रत्येकाला संधी द्यायचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या या वाचक संवादामध्ये 230चा पटला गाठत असताना 100 वर्षाच्या वयोवृद्धापासून ते 8 वर्षाच्या विद्यार्थ्यापर्यंतचे संवाद आपण आजपर्यंत ऐकलेले आहेत. आणि आज हा 10 वर्षाचा विद्यार्थी 10-11 वर्ष होत असतील. हा विद्यार्थी आपल्याशी इंग्रजीतून संवाद साधणार आहे. मातृभाषा मराठी आहे, शिक्षण इंग्रजीतून चालू आहे आणि त्यामुळे तो इंग्रजीतून आपल्याशी संवाद साधतोय. तेव्हा या वाचक संवादाचं स्वरूप साधारणतः 1 तासाचा अवधी आपण संवादकांना देतोय. संवादकांनी 1 तासापर्यंत त्या साहित्य कृतीमध्ये काय आहे, त्या लेखकांनी त्या साहित्य कृतीचे विषय कसे मांडलेले आहेत आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मला त्याच्यातलं काय भावलं आणि काय वाटलं त्याचं विश्लेषण साधारणतः 1 तासामध्ये करायचं आहे. आणि या वेळानंतर उपस्थितांमधून चर्चा होते. ऐकणाऱ्यांना, बोलणाऱ्यांना काय बोललं, कसं बोललं, कसं वाटलं या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया द्यायची आहे. फेसबुकवरही आपल्याकडे प्रतिक्रिया येतात आणि त्या प्रतिक्रियांना समर्पक उत्तरं देखील संवादकांकडून अपेक्षित आहे आणि आजपर्यंत मिळालेलीच आहे. असा हा 230वा वाचक संवाद आज कोरोना लपंडाव खेळत असताना
हा विद्यार्थी विनय खरं पाहिलं तर याची इच्छा 6 महिन्यापूर्वी बोलायची होती, पण आपण नवीन विद्यार्थ्यांना बोलायला देत असताना त्या विद्यार्थ्याचा अभ्यास, त्या विद्यार्थ्याची बोलण्याची कला याचा अगोदर अनुकरण करतोय, त्याचं ऐकतोय आणि मग त्याला आपण संधी देतोय. मी यापूर्वी त्याचं बोलणं ऐकलेलं आहे, खूप सुंदर तो बोलतोय. आता मी हे जास्त सांगत असण्यापेक्षा त्याच्या तोडून आपल्याला ऐकायचं आहे, परंतु आता बाहेरचा आवाज आपल्याला ऐकू येतोय, तो आणखी साधारण 5 मिनिट चालू राहील असं मला वाटतं. त्यामुळे त्याला बोलवण्यापूर्वी मी पुन्हा एकदा प्रास्ताविक आपल्यासमोर मांडतोय. या कार्यक्रमामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला बोलायला संधी मिळते, ऐकायला संधी मिळते. वाचनाच्या संदर्भाने विषय निघाला तर लोकांचं वाचन कमी झालंय असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. असू शकतं, पण वाचन कमी झालंय हे म्हणणं मात्र किंवा संपलंय हे म्हणणं मात्र योग्य वाटत नाहीये. कारण आजपर्यंत 230 पुस्तकावर या ठिकाणी संवाद साधले. पुस्तकावर बोलायचं म्हणजे भाषण करणं वेगळं आणि पुस्तकावर बोलायचं म्हणजे पुस्तक वाचल्याशिवाय बोलता येत नाही. आणि बोलणारा बोलल्यानंतर त्याच्याशी चर्चा करायची असेल तर आपणही अगोदर ते पुस्तक वाचलेलं असलं पाहिजे. आजपर्यंतच्या चर्चा, आजपर्यंतचे संवाद या सगळ्या गोष्टीचा विचार करता वाचन चालू आहे असं मी स्पष्टपणे बोलतोय. आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्या समोर आहे विनयच्या रूपानं. तेव्हा मी विनयला विनंती करतो की त्यांनी लुसी आणि स्टीफन हॉकिंगने लिहिलेल्या जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या साहित्य कृतीवर संवाद साधायचा. आजाद होता.
George. George is very silent and curious boy. His parents think modern inventions can destroy the earth, so they do not use modern inventions. Instead of using car, they use cycle to go office. Instead of using electric bulbs, they use candles to light their house. There is ban on TV, mobile and another electronic gadgets in their house. They are right, but they are wrong. How? I will explain you. तर आपण काय माहिती होतं आपण कुठे राहतो आपण कोणत्या प्लॅनेटवर आहोत आपल्या आजूबाजूला कोणते प्लॅनेट आहेत आपल्याला हे माहिती नव्हतं की आपण कोणत्या प्लॅनेटवर पण आहोत का हे पण आपल्याला माहिती नव्हतं पण हे कसं कळालं तर मॉडर्न इन्व्हेन्शन्स आणि जर आपल्याला मॉडर्न इन्व्हेन्शन्स नसते तर आपल्याला हे कळालंच नसतं म्हणून मॉडर्न इन्व्हेन्शन्स नेसेसरी आहेत पण त्यांचा अतिरेक वापर केला नाही पाहिजे पण जॉर्जचे पप्पा असं सोचायचे की आपल्याला मॉडर्न इन्व्हेन्शन्स यूजच केले नाही पाहिजे जर त्यांनी आपल्याला अर्थला हानी पोहोचवला गेलं तर आपण त्यांना यूज का करायचं लाईक दिस जॉर्ज पॅरेंट्स थिंक and then but George think we can save earth by using modern inventions and he tried to say this thing to his parents but his parents not listen to anything in school all students tease George by saying this George is very poor boy he don't have any modern inventions he don't have any facilities of modern inventions who have modern inventions that person is rich person like this people think but that is not necessary that person have modern inventions that is not necessary that person is that person was be a good person that is necessary not his modern inventions but in George school all people think modern inventions are necessary this all people think then George tried to say his parents that we want to use modern inventions but his parents not listen is anything one day next door म्हणजे बाजूच्या घरी शेजारच्या घरी one day next door of George's house there came one girl with her parents her name was Annie Annie's father's name was Eric Eric is a scientist he is very intelligent one day after some time George and Annie became good friends one day George went to Annie's house there he seen one computer he asked to Eric is this computer how this computer works what this computer what this computer can do he asked to Eric कारण जॉर्जनं पहिलं कधी कॉम्प्युटर बघितलेलं नसतं म्हणजे मॉडर्न इन्व्हेन्शन्सच्या विरोधात असतात ना त्याचे पप्पा म्हणून त्याला कधी मॉडर्न इन्व्हेन्शन्सला बघितलेलं नसते जास्तीत जास्त पिक्चर्समध्ये त्यानं फोटोमध्ये त्यानंच बघितलेलं असतं मॉडर्न इन्व्हेन्शन्सला तर त्यांनी मॉडर्न इन्व्हेन्शन्स जास्त यूज करत नसते म्हणून जॉर्जनं कधी पाहिलेलं नसते त्याला पाहून खूप छान वाटते की माझ्या शेजारच्या घरी मॉडर्न इन्व्हेन्शन्स आहेत and then Eric said this is not a simple computer this is a super computer and this computer can take us in space and can bring us from space and this computer can speak us like humans and this computer can make window in here and from that window we can see any information from space आणि मी असं कोणतंच कॉम्प्युटर पाहिलं नाही जे आपल्याला स्पेसमध्ये घेऊन जाऊ शकतं आणि स्पेसमधूनही वापरू शकतो पण इमॅजिनेशन कधी पॉसिबल आहे इमॅजिनेशनमध्ये काही इम्पॉसिबल नाही then after some time George asked to Eric asked one question to Eric how stars form asked George then Eric said we will see that on cosmos but you want to tell me the
असे क्लाउड्स असते ना, फ्रॉम these clouds stars form. And when there came any disturbance in space, that clouds contracts, and from that stars form. And these clouds, there is not a one cloud. There are thousands of clouds, lakhs of clouds in space. This is the photo of that clouds. And you know one fact about light? The rays of light takes only 1 second to cover 3 lakh of distance, but they take thousands of years to cover one cloud of gases of that stars. Then you imagine how big that clouds are. And our sun is also formed from that cloud also. Our sun is this much bigger. Then just imagine how bigger the clouds are. Then after some time, George said to Eric, "I want to go. My parents are waiting for me." And then Eric said, "Go, but don't say anything about cosmos to anyone, because cosmos is a top secret. So some persons can do misuse of cosmos. So don't say anything about cosmos to anyone." आणि कोणत्याही वस्तूचा जर अतिरेक वापर केला तर त्याचा मिसयूजच होतो. Then on next day in school, George only thinking about cosmos only. Then आणि आपल्याला जर कोणती नवीन वस्तू त्यांनी कळते, म्हणजे सिक्रेट त्यांनी कळतं, तेव्हा आपण त्याच्याच बद्दल सोचतो, त्याच्याच बद्दल सोचत नसतो. तर तसंच जॉर्ज सोबत हे झाले. जॉर्ज पण त्याच कॉस्मोस बद्दल त्याने सोचत आहे. And he is speaking to himself about cosmos. Like मी जसं तुम्हाला बोलतोय ना, तसं जॉर्ज स्वतःसोबत बोलत होतं. Then George thinking to himself about cosmos. That cosmos is a top secret. He has so many specialties. Cosmos can take us in space and can bring us from space. And this thing listened by his science teacher, Dr. Ripper. And Dr. Ripper thought, "I will steal cosmos from Eric." And then in school there is one boy whose name is Ripper. Ripper is very naughty boy. He don't likes to George, and he sat backside of George and started to tease George by using his scale. And when he teasing to George, then George got angry. आणि कोणाला पण जरी डिस्टर्ब केलं ना की त्याला राग येत आहे. तर असं जॉर्ज सोबत झाले. George got angry and he said to his teacher that Gripper is teasing me, he is disturbing me. Then teacher gave punishment to Gripper, and then Gripper thought, "I will take revenge from George." George gave punishment to me. Then I will take revenge from George. And Gripper have his own team. When George going from road to his home, then Gripper and his team following to George. Then George understand that Gripper is following me because I punished Gripper. So he is also trying to punish me with his friends. Then when Gripper is following, then George ran fast and he came in Annie's house. There Annie said to George, "Dad gone somewhere for their work, so they will take some time to come back." Then George said to Annie, "Will you gone in space?" Then Annie said, "Yes, I gone, but with Dad only." Then George said, "We can go." Then
George, come back. Eric came. So Eric came. Then Annie and George came, and then Eric said to Annie and George, "Are you gone mad? You don't know anything about space, and you gone in space, and you haven't tell anything to me. And why you gone in space? You don't know anything about space. There is danger for you in space. And I made this computer for saving people. When Earth will came for end, then I will use this computer for shifting people from Earth to another planet where life is possible." And then George said, "No, okay, we will not go again in space without taking your permission." Then Eric gone in his room. On next day in school, when George is in his class, then he seen one poster. On that poster written, there will be one science competition in science speech competition, and the first prize is one computer. Then George thought, "I will also participate in that competition, and I will also win the first prize." And by thinking this, George feel that one. But the question is, how he will convince to mom that to take to take computer. Then he got one idea. First he will convince to mom, and mom will convince to dad. Like this he made one idea, and then he made that form, and he thought, "I will go to Eric's house. There I will and George's topic is on space. He want to do speech on space, and he thought, "I will go to Eric's house and I will got some information about space." Then by thinking this, after school George gone to Eric's house. There he seen that George seen that Eric is on Eric's house. There is one science meeting. Then George thought, "I will also join that meeting, and I will get some information about space." And by thinking this, George take permission from Eric, and he joined that meeting. And in that meeting, the speaker asked to scientists, what you want to know. तुम्हाला वाटेल स्पीकर म्हणजे स्पीकर माइक स्पीकर, पण स्पीकर मीन्स नॉट दॅट माइक. स्पीकर मीन्स द पर्सन हु इज स्पीकिंग. म्हणजे जसं मी बोलतोय तसंच ते स्पीकर. And then that speaker asked them what you want to know. Then George asked one question to them. "We want to know why the color of Mars is red." Then the scientist who is sitting back of George, that scientist said, "Wow, nice question." And then that speaker said, "On Mars there is high
here is one photo of moon. This is that side which we see from moon. This side we see from moon, and this is the back side of moon, which is full of asteroids and holes of asteroids. And from because this side we can see, when you think this is moon and this is earth, from here one asteroid is coming towards moon, so that side we can see. Then the gravity of earth, that is more than moon's gravity. Then earth's gravity takes that asteroid towards him, and when that asteroid enters in earth's gravitational force, then that asteroid blast because of the resistance of air. And there is one layer which can't take any asteroid, can't allow any asteroid to come inside our earth. So all the asteroid blast before coming in our earth's gravity, before coming on our earth. So like this earth's moon's that side we can see that side is there is no like asteroids, but this side is full of asteroids. And then when that meeting over, then George got so many information about space. And to the another side, George's dad made one march against of modern inventions. George's dad says modern inventions are destroying Earth. So ban the plastic bag, recycle the plastic bags, ban the cars. Like this they are saying, and they hold huge placards and shout loudly, ban the cars, recycle the plastic bags. Like this they are speaking, and they shout very loudly. And when they came in the center of one market, then George's dad came in front of all people, like how I am standing like that. George's dad had stand, and they started to say speech, but their voices, some people can listen them and some can't listen them. Then one friend handed them one mic. You thought mic is one modern invention, so they are done march against modern inventions. How can they use modern inventions? But mic means in past all people use that. In Marathi we call it bhonga. Like that one friend of George's dad given them mic, and all people are listening the horror story of modern inventions. That modern inventions are destroying the earth. The pollution by which earth is destroying. The ozone layer which saves us because of the ozone layer. The rays of sun can't the harmful rays of sun can't enter inside. So the ozone layer protects them
there is one house, and this house is of the villain of this book, Dr. Ripper. Then Gripper said, we will go towards that house, and we will take permission from them to stop here for one night. And then when they came inside, then Gripper said to them, you can stand here, but you want to do my one work. You want to steal one computer from Eric. And बघा ते ग्रिपरला ना, डॉक्टर ग्रिपरला दुसऱ्यांकडून काम करवायला खूप छान होतं. त्याने ग्रिपरकडून त्याचं काम करून टाकलं. त्याला डॉक्टर ग्रिपरला फक्त एक रात्र ठेवायचं त्याच्या घरी, मग त्याचं काम होऊन जाईल इझी. देन Gripper don't have any another option, so he said, okay, we will do your work. And on next day in school, George praying that I will also got the lunch like another students here. I will also got chocolate, biscuits like this. He prayed to God for his lunch box. When he opened his lunch box, then he seen that the hard-boiled eggs and some juice of apples he seen, and he got sad. Then when he eating food, then he seen that someone is taking his egg. Then when he seen back, then he seen Gripper. He is taking egg of George. Then George got angry. त्याला स्वतःहून लंच बॉक्स का बरं आणायला नाही, त्याला स्वतःला लंच बॉक्स का आणायला काय होतं, माझा लंच बॉक्स का बरं दिला म्हणून जॉर्जला राग येत आहे. And then he shut down his tiffin on Gripper's finger, and Gripper shouted, ouch, like this he shouted, and then George allowed Gripper to pull his hand out. Then there his Dr. Ripper came, and he asked to George, why you shut down your tiffin on Gripper's hand. Then George said all things to Dr. Ripper, and then Dr. Ripper said to Gripper, you can't bring your tiffin. Why are you stealing egg from George's tiffin? And steal means stealचे 3 meanings आहेत. Steal म्हणजे जे किचन मध्ये जे भांडी यूज करतात त्याचं स्टील, आणि स्टील म्हणजे आतापर्यंत असं पण स्टील होतं, आणि हे स्टील म्हणजे चोरी करणे. आणि डॉक्टर रिपर तेव्हा त्यांनी सोचलं ना, आय विल स्टील कॉस्मोस फ्रॉम जॉर्ज एरिक, अँड त्याचं पण मिनिंग चोरी करणे होते. आणि त्यांनी ग्रिपरला चोरी करण्यासाठी पाठवत होतं, त्याचं पण मिनिंग हे चोरी करण्याचं स्टीलच होते. तर देन he said to Dr. Ripper said to Gripper, don't do like this. आणि हे बघा इथं समोर म्हणजे डॉक्टर रिपर म्हटलं येतं की हे असं चोरी ते करायचं नाही, हे वेगळी गोष्ट आहे त्यांना असं म्हटलं येतं. आणि मागे म्हणजे त्यांनी ग्रिपरकडूनच चोरी करायला आले तर असं आहे. Then they said do plaster of that, and then when school over, then George gone to Eric's house for taking some information about space. Then when he gone Eric's house, there he seen Eric is doing some preparation of he seen that Eric is doing preparation of going to one's
that door and he thought I will jump on that asphalt and attach the hook, and he jumped on that asphalt and attached his hook. And then George thought I will also go in space. I will also help to Eric uncle. I also want to go in space. And he seen Annie and George how they are working on Cosmos, and he understand that how to make door and so many things on Cosmos. And then he done something on Cosmos, and here there also formed one door, and to the another side of the door there is also space. And he jumped in space. He nothing he think and jumped in space, and Eric is near from George, and immediately Eric catches George, and Eric said to George, why you came like this and why you jumped? I said you not want to come here. Here is danger for you. Then George said, I want to help you. I also want to see how space is. And like this George said. And after some time, Eric and George feel that something is pulling them. And when they see here, then they see one black hole which is pulling them. Then Eric pressed one red button on his spacesuit, and one door appeared, but that door is very high, so Eric can't jump. But Eric thrown George in that door. And its space, the weight is not that much. How much on the earth because of gravity. समजा आपलं वजन आहे, माझं वजन आहे 20 kg, तर 20 किंवा 30 kg आहे, तर माझं वजन स्पेस मध्ये 5 किंवा 10 kg पर्यंत होईल. असं एवढं कमी वजन होते स्पेस मध्ये ग्रॅव्हिटीमुळे. Then Eric thrown George inside that door, and George came inside that door. George want to come in Eric's house, but he came on that road. Then George seen that four boys, and that boys. Seeing that four boys, and he listened the voice of Cosmos. That voice is coming from their bag, and they bring one bag. In that bag, one computer can easily fit one computer, and he listened that voice of Cosmos. He followed Gripper, and then he seen that Gripper is going towards Dr. Ripper's house. He understands that when we are suffering from black holes, then they steal Cosmos, and because of stealing Cosmos, Eric uncle can't come inside. So Eric uncle gone inside black hole, and these all things Dr. Ripper is doing all things. He understands this thing, and then he understands that Eric uncle said that you search one book. That book I made for you and Annie. And then he gone in Eric's library. There he searched that book. He got one book, and Eric said that this book I made for you
George read that book, and in that book there is written how George can bring Eric back. That is written in that book. But George want Cosmos to bring Eric back. Then George want help of Annie also. And Annie gone out of town for some work, and he will come back after few tomorrow. She will come back, and then George thought, I will say to Annie all these things, and I will bring Cosmos from Dr. Ripper. And tomorrow is science competition, so Dr. Ripper will be busy in science competition. So they will not do anything on they can't do anything on Cosmos. Then to the another side, Dr. Ripper searching the secret key which can operate Cosmos, but Dr. Ripper not got any secret key which can operate Cosmos. Then on next day, when George doing his work, then his dad said to George, you can go with me. Can I drop you on your school? Then George said, no, I will go myself. And George's dad want to drop George on their cycle. But George said, no, I will go myself only. Then when George gone to their office, then George gone to Annie's school, because Annie is coming in her school after competition, after his tour. And when he gone in Annie's school, then he said to Annie all things, and then Annie said to George, I will also help you in bringing Cosmos back and bringing Dad back from black hole. And then Annie called to her mother to bring car and take them out of town, Dr. Ripper's house. आणि या बुकमध्ये जास्तीत जास्त ॲनीच्या मॉमचा रोल नाहीये. मला तर हे वाटलं होतं की ॲनीची मॉम नाही असंच वाटलं होतं मला पहिल्यांदा, पण याच्या आता इथं आहे ॲनीच्या मॉमचा रोल. Then Annie's mom bring car and she dropped George and Annie on Dr. Ripper's house. There Dr. Ripper is not on his home, so Dr. Ripper gone to school to do preparation of that science competition. Then George and Annie gone inside that house. George broken the window and gone inside the house, and he said, and there they done the process by which Cosmos can bring back, and from that process Eric came back, and then George said to Annie, I want to go to my science meeting, science competition is there, so I want to go. And then Eric said, you go, but we will also come with you, we will also see your competition. And then George, Annie and Annie's mom and Eric sit in Eric's car, and they go to George's school. When in car, Eric said
Cosmos is not safe in my house. You told all about Cosmos to about Cosmos to in your school speech competition, and in your speech competition all schools are participated, so all can hear that, and the government will take Cosmos in their security. So Cosmos is safe in their security. So then in his science speech competition, George tell all things about Cosmos, and he said so neatly in his speech, and after speech he got the first prize, for which he participated in that competition. And then and when he came on stage, then he seen his dad. His dad brought tiffin for the George. Then George's dad bring George near, and they said to George, I am sorry, because of me you can't use modern inventions. Because of me you can't see any modern inventions. From now we can see we will keep modern inventions in our house, but we will use modern inventions in less. And then George checked that computer, and they said, and to the other side, Cosmos is in the security of that country. आणि जर माझ्या स्पीचमध्ये जर काही गडबड झाली असेल ना, तर आय एम सॉरी आणि थँक्यू. जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद विनय, खूप छान या ठिकाणी आपण हे विषय मांडलेला आहे. मला वाटतं 300 पानापेक्षा जास्त पानाचं एक पुस्तक आहे, आणि या पुस्तकावरती, या इंग्रजी पुस्तकावरती विनयनं आपल्याशी संवाद साधलेला आहे. मला वाटतं हे पुस्तक त्यांनी ऑनलाईन मागून घेतलेलं आहे. ओके, तर असा हा वाचक संवादाचा 230वा भाग या ठिकाणी लहानसा विनय मला वाटतं शाळेमध्ये भाषणाशिवाय बाहेर कुठं बोललेला नाही. तो शाळेतल्या स्पर्धेमध्ये, शाळेतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो बोलला असेल, पण बाहेरचं बोलणं हे त्याच्या आयुष्यातलं कदाचित पहिलं असावं. परंतु त्याची जाणीव मात्र झालेली नाही, कारण त्याने एवढ्या सुंदर पद्धतीनं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. या जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या साहित्य कृतीवरच्या या संवादाला फेसबुकवरनं अनेकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. आदरणीय ज्योतिताई डोळे आहेत, आदरणीय नृसिंहजी ढोणे सर, त्यांनी सुंदर प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेतच. शिवशंकर पाटील आहेत, साहित्यिक, प्रसिद्ध साहित्यिक असणारे डी.के. शेठ, त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेक जण या कार्यक्रमाला फेसबुकच्या माध्यमातून पाहायला गेले. आदरणीय प्राध्यापक सुभाष पागे सर, गणितातले महागुरू असणारे आपल्या उदगीरचे, तेही फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहायला गेलेले आहेत. आदरणीय कुलकर्णी सरांचे प्रतिक्रिया या ठिकाणी फेसबुकवरती आलेले आहेत. या
चर्चा झाल्या, पण प्रत्यक्षात आता आपल्याला प्रतिक्रिया द्यायचे. ज्यांना कुणाला या विनयच्या बोलण्याच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल किंवा विनयला आशीर्वाद द्यायचा असेल तर आपण कृपया समोर यावं आणि विनयला शुभेच्छा द्याव्यात. आपल्यापैकी कोणी भैया? विनय, तू खूप छान बोललास आणि तू जेव्हा बोलत होतास तेव्हा असं वाटत होतं की आपण कोणता मॉडर्न इन्व्हेन्शन्सचा मिसयूज तर करत नाहीत ना, स्वतःला तपासून पाहू असं वाटत होतं. खूप छान बोललास. असंच पुढे बोलत राहा आणि पुस्तके वेगवेगळी वाचत. झालं? आणखी कोणी आणि कोणाला प्रतिक्रिया द्यायची असते? हा, सर्वप्रथम विनयच्या आईवडिलांचं पर्सनली अभिनंदन. आणि एवढ्या गोड, सुसंस्कृत आणि जिनियस मुलाला जन्म दिलेला आहे. खरं तर समाजामध्ये जे डिसेबल्ड पर्सन्स आहेत, जे व्यंग व्यक्ती आहेत, त्या व्यंग व्यक्तींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा पण वेगळा असतो. एकतर दैवाने त्याच्यावर आघात केलेला असतो आणि समाजामध्ये जेव्हा ते मूल वावरतं ते वावरत असताना पदोपदी त्याला अपमान सहन करावा लागतो. लोकांची कुचंबना त्याला सहन करावी लागते. स्टीफन हॉकिंग was also a problem child. He was a disabled person. Stephen Hawking was an English cosmologist, theoretical physicist, author, who was the director of research center for the theoretical cosmology at the University of Cambridge at the time of his death. परंतु या व्यक्तीने मात्र संबंध जगात बुरळ घातली. असंख्य प्रकारची पुस्तकं लिहून, नवनवीन शोध लावून आणि सिद्ध करून दाखवलं की आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा फार वेगळे. कारण त्यांच्याकडं जे अपंग आहेत, जे विकलांग आहेत, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन जगानं बदलावा याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्टीफन हॉकिंग. आपल्या अवतीभोवती असे जर कोणी विकलांग मुलं असतील तर त्यांची चेष्टा न करता त्यांना ममतेनं, मायेनं जवळ घ्या, त्यांना आपलंसं करा. त्यालाही वाटेल की आपल्या जगण्याचा मार्ग हा अधिकाधिक सुकर होतो. कारण अशी मुलं जी आहेत ती मुलं जीवनाला विन्मुख झालेली असतात आणि ती विन्मुख होण्यामागं आपलाच हातभार असतो. तसं होऊ न देता त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश करण्याचा प्रयत्न करा. हा संदेश या वाचक समाजाच्या रूपानं मी आपल्याला देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांमध्ये 5 गुण आहेत. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्ञान तृष्णा गुरुनिष्ठा सदा दैजन दक्षता एकाग्रता मत्वेच्या विद्यार्थी पंचकम. ज्ञान तृष्णा, ज्ञान मिळवण्याची भूक, तहा. गुरुनिष्ठा, गुरुबद्दलचा आदर, गुरूंबद्दलची निष्ठा. अध्ययनामध्ये सदैव दक्ष असणं आणि त्याचबरोबर एकाग्रता. हे 5 गुण ज्याच्या अंगी आहेत
तोच विद्यार्थी म्हणून घेण्याच्या पात्रतेचा. हे विनयच्या रूपानं आज आपल्या समोर ज्वलंत उदाहरण त्यानं घालून दिलेलं आहे. पदोपदी जाणवत होतं त्याच्या बोलण्यातून, त्याच्या बोलण्याच्या शैलीतून की नावाप्रमाणेच तो विनय आहे. विनयशीलता ही त्याच्या नसानसामध्ये भिनलेली आणि उत्तरोत्तर हीच गोष्ट त्याच्या यशासाठी कारणीभूत ठरेल. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे घरातून घडत असतं आणि घरामध्ये त्याला जे वातावरण मिळालेलं आहे त्याचं सर्व श्रेय या विनयच्या आई वडिलांना देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. आणखी कुणाला भेट होते? आदरणीय व्यासपीठावर बसलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व टाइम्स पब्लिक स्कूलचे प्राचार्य आदरणीय नळवीरकर सर आणि विनय, सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन या ठिकाणी देतो. मी टाइम्स पब्लिक स्कूलला शिक्षक आहे आणि गेल्या वर्षी मी दिलेला हा पाठ शिकवतो, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. हा एक बुक रिव्ह्यू होता. एखाद्या बुकचं लिटररी क्रिटिसिझम, त्या बुकची स्टाईल, कंटेंट, त्याचं डिस्क्रिप्शन या बुक रिव्ह्यूमध्ये केलं जातं आणि तो पाठ होता. यामध्ये जॉर्ज आणि त्याचे आईवडील कशा प्रकारे जॉर्जवर बंधने होती, कुठलेही तंत्रज्ञानाची जी गोष्ट आहे ती वापरण्यास, आणि त्या गोष्टींचा जॉर्जला कसा त्रास व्हायचा. जॉर्जचे पॅरेंट्स हे एन्व्हायरमेंटलिस्ट आणि त्यामुळं ते निसर्गाच्या सानिध्यात राहायचे आणि जी तंत्रज्ञानामुळे मिळालेल्या गोष्टी आहेत त्यांचा ते तिरस्कार करत असतात आणि या गोष्टी जॉर्जला आवडत असतात. काही दिवसानंतर जॉर्जचे शेजारी, जसे की विनयने सांगितलं, एक सायंटिस्ट होते, त्यांची मुलगी अॅनी, आणि त्यांनी एक कम्प्युटर बनवलं होतं कॉस्मॉस नावाचं, आणि त्या कॉस्मॉसच्या अवतीभोवती ही गोष्ट फिरते. ऍक्च्युली हा एक बुक रिव्ह्यू असल्यामुळे पूर्ण स्टोरीचा प्लॉट इथे रिव्हील केलेला नसतो आणि तो पाहण्यासाठी किंवा तो समजून घेण्यासाठी आपल्याला ओरिजिनल बुक वाचावं लागतं, जे की विनयनं वाचलं. त्यामुळे मी त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्यावेळी मी हा पाठ शिकवत होतो त्यावेळी कदाचित मला वाटलंही नव्हतं की तो पाठ या स्वरूपामध्ये विनय याच्यावर काहीतरी लिहिल आणि त्याचं बुक रिव्ह्यू ज्या पद्धतीने मांडेल असं मला वाटलं नव्हतं. पण या ठिकाणी विनयने करून दाखवलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि याचं एक मार्गदर्शन आम्हाला जे भेटतं ते म्हणजे आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय नळवीरकर सर, जे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षणी प्रोत्साहित करत असतात, त्यांच्या वाचनासंदर्भात, त्यांच्या लेखनासंदर्भात, त्यांच्या इतर गोष्टींसंदर्भात. या कोरोना काळात ज्या पद्धतीने टाइम्सने आपली टीचिंग सुरू ठेवली आणि त्या टीचिंगचा कुठे ना कुठेतरी विनयला फायदा झालेला आहे आणि त्यामुळेच विनय या ठिकाणी आपल्यासमोर अत्यंत प्रभावीपणे आपलं वक्तव्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. विनय, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समोर बसलेल्या प्रेक्षकामध्ये आई वडील, शिकवणारे शिक्षक आणि प्राचार्य आणि फेसबुकच्या माध्यमातून बरेच श्रोते पाहत आम्ही आहे. या वाचक संवादाचं वैशिष्ट्य की आहे
पण त्याही पेक्षा तो ज्या पद्धतीने व्यक्त झाला ते पाहत असताना विनयची माझी ओळख नाही, पण विनयमध्ये त्याचे शिक्षक दिसत. काम जागतिक दर्जाचं पारितोषिक मिळणारे डिस्प्लेसर जर आपण पाहिलं, त्याला पारितोषिक का मिळालं ते स्वतः विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होतं. आणि गुरुजीचं मोठे मत तेच आहे. गुरुजी किती मोठे, ज्ञानाने किती मोठे, किती डिग्री घेतले, त्यांचा पेहराव कसा आहे फार महत्वाचं नाही. विद्यार्थ्यामध्ये कसं व्यक्त होतात किंवा विद्यार्थी कसा व्यक्त होतो, सगळं आपलं चरित्र, शिक्षकाचं चरित्र, वाचन, ज्ञान विद्यार्थ्यांमधून समाजामध्ये सुरू आहे. आणि म्हणून सर विनयच्या अगोदर मी तुमच्यासाठी नक्की चार करायचो, कारण तुम्ही तर तयार केलं. आता राहिला प्रश्न विनयच्या बोलण्याचा, ज्ञानाचा. कदम सर जे मेहनत घेतात गिरमध्ये, त्यामागचा हेतू हाच आहे की नवीन मुलं तयार झाली पाहिजे वाचनामध्ये, बोलण्यामध्ये. आणि हे करत असताना जी अगदी टॅलेंट मुलं आहे, त्या टॅलेंट मुलांना सोशल कोपरा कुठेतरी मिळाला पाहिजे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून असं मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहतो कितीतरी मुलं तासोन तास मोबाईलचा वापर करतात. ज्ञानी आहे पण सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये त्या होत नाही. आणि म्हणून सामाजिक जाणीव निर्माण करणं आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळं दिसत होतं. तो बोलत असताना अगदी कशा पद्धतीने थांबला, मध्ये मध्ये उदाहरण देत असताना मराठीतून सांगत होता स्टीफन हॉकिन्स बद्दल. तो सांगत होता त्यावेळेस एखाद्या शिक्षकासारखं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे हे उदाहरण देत असताना. आणि म्हणून तो हुशार तर आहेच, पण त्याच्या येणाऱ्या काळामधलं जे चारित्र्य असेल अतिशय चांगलं दिसतंय मला तरी. आणि म्हणून याच पद्धतीने त्याच्या आई वडिलांना मी म्हणजे हे करतो की याला याच पद्धतीनं मार्गदर्शन करत राहा. अतिशय उज्ज्वल त्याचं भविष्य आहे आणि तो एक मोठा झालेला आम्हाला पाहायला एवढीच अपेक्षा. आजचा जो या वाचक चळवळीचा स्पीकर आहे चिरंजीव विनय, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना मला एक्सलंट म्हणावं वाटतं. अतिशय सहजपणे तो आपला विषय मांडत होता. बाळा, तुझ्याबद्दल मला खूप अभिमान वाटला, खूप कौतुक वाटलं. जगाकडे पाहायचं असेल तर इंग्रजीच्या खिडकीतून पाहावं लागतं आणि तू निश्चितच जगाकडे पाहणार आहेस. तू आज मला लोकसभेचा स्पीकर भासलास. ऍक्च्युअल जीवनामध्ये तू तेवढा मोठा व्हावास अशा मी तुला शुभेच्छा देते. ते तू खूप वाचन कर, कारण वाचाल तर वाचाल. या ठिकाणी मी तुला शुभेच्छा देते आणि थांबते. त्याच्या आई वडिलांचं सुद्धा या ठिकाणी मला कौतुक करावं असं वाटतंय. शिक्षकांचं सुद्धा कौतुक करते मी, कारण विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण असतात, परंतु त्याला बाहेर काढण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. शिक्षकाने दुसरं काहीच करायचं नाही, फक्त मोटिवेट करायचं. जो शिक्षक प्रेरणा देतो ते विद्यार्थी आपोआप घडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आई वडिलांचं कामही प्रेरणा देणे आणि शिक्षकांचं कामही प्रेरणा देणे हेच आहे आणि आपण ती दिलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी अत्यंत एक्सलंट असा स्पीकर आपला आज पाहायला मिळालेला आहे. पुनश्च कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप धन्यवाद.
विनय सावरकर सर म्हणल्यासारखं नावासारखा विनयशील दिसतोय, बघायला विनयशील आहे, बोलणंही त्याचं विनयशील होतं, कुठेही असा आवेश नव्हता, द्वेष नव्हता, एकदम विनयानं तो सगळ्या विषयाला मांडायचा प्रयत्न करत होता. आणि विद्या विनयेन शोभते, विद्या असून जमत नाही, त्याच्यात विनयशीलता असली पाहिजे आणि ही विनयशीलता विनयमध्ये नक्कीच आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी. फेसबुकच्या माध्यमातून ज्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांनाही धन्यवाद. यानंतर या वाचक संवादामध्ये ज्यांनी संवाद साधलेला आहे त्याचा सन्मान या ठिकाणी करणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून विनय कविता बळीराम पाटील यांनी लुसी अँड स्टीफन हॉकिंगच्या जॉर्ज सेक्रेट की टू द युनिवर्स या साहित्य कृतीवर संवाद साधलेला आहे. त्याबद्दल त्याचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. आम्ही उद्याची आशा ही साहित्य कृती सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्याचं गौरव या ठिकाणी केलेला आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई मुळे यांना मी विनंती करतोय की आपण विनयला सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि सन्मान करायचा. त्याच्या आईलाही विनंती आहे त्यांनी समोर यावं. ग्रुप आहे सर्व फोटो ओके, थँक्यू, धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आदरणीय सताळकर सर उपस्थित आहेत. सताळकर सरांना मी विनंती करतोय की 7/9/2020 रोजी आदरणीय प्राध्यापक संभाजी जाधव सरांनी ओशो रजनीश यांच्या युवक संभोग आणि प्रेम या साहित्य कृतीवर संवाद साधलेला होता. कोरोनाचा काळ असल्यामुळे त्या काळामध्ये आम्हाला प्रमाणपत्र उपलब्ध करता आले नव्हते. आज योगानं सर उपस्थित आहेत तर त्याचा हा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय सताळकर सरांना करतोय की आपण सरांना या ठिकाणी मनाला भरलेली माणसं एक ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन सरांचा सत्कार करावा. विषयाला साजेसा, वक्त्याला साजेसा अध्यक्ष आम्ही निवडत असतो आणि योगायोग गुरु शिष्याची जोड लावता आली आम्हाला. गुरूंच्या साक्षीने विद्यार्थी आम्हाला आमच्याशी संवाद साधला आणि हे सगळं त्याच्या पाठीशी उभं राहून तुम्ही ऐकायला अध्यक्षपद स्वीकारला. याबद्दल आपला सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा आत्म्याचा हुंकार ही साहित्य कृती आपल्याला भेट देऊन आपला सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय रायवाड गुरुजींना करतोय की आपण आदरणीय नळगीकर सरांनी अध्यक्षस्थान भूषवलं त्याबद्दल त्यांचा ग्रस्त भेट देऊन सन्मान करावा. प्रत्येकप्रमाणे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट आपण देतोय. त्याच पद्धतीनं आज
जन्मतारीख या महिन्यात शक्यतो नसतात आणि आज उपस्थितांमधून कुणाचाही जन्मदिन आजच्या तारखेला नाही, तरी परंतु विनयचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतोय की आपण समोर यावं आणि सावरगाव हे पताळे सरांना विनंती करतोय की आपण सरांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. विनयचे गुरु त्यांचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जावा. धन्यवाद. आणि आता आपण शेवटच्या स्तराकडे आपण जातोय. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, आज त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात एका पुस्तकावर बोलताना ऐकलं. हे कसं वाटलं हे सांगत असताना आपण अध्यक्षीय समारोप करावा अशी विनंती मी आदरणीय नळगीकर सरांना करतो. धन्यवाद सर. आजचा कार्यक्रम हा योगायोग नक्कीच नाहीये. मॅडमनी फोन केला होता, म्हणजे विनयच्या आईने, आणि मला वाटलं की कदम सरांशी मी बरेचदा या संदर्भात बोललो होतो. कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी थोडी प्रस्तावना करतो, म्हणजे की आमच्या शाळेचा एखादा विद्यार्थी याच्यावर बोलेल की एखादा असा कार्यक्रम होईल आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी येतील आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि मला माहित नव्हतं की आज हा कार्यक्रम आहे आणि विनय तिथं चांगल्या पद्धतीनं बोलतोय. त्याच्यावरचं जे विषय त्याला दिलेला आहे त्याचं एक समीक्षा तो इथं करणार आहे. अतिशय सुंदर. मी सर्वप्रथम कदम सरांचे आभार मानतो, कारण जवळपास 10 वर्षापासून सातत्यानं हा कार्यक्रम चालू आहे, वाचक संवाद हा. आणि अनेक वक्ते अशा प्रकारचे इथे येऊन गेलेले की हे स्टेजचे अतिशय ग्रेट अशा प्रकारचं झालेलं आहे. आत्ताच सरांनी जे इथं विचार मांडले, म्हणजे एकदम असं प्रभावी अशा प्रकारचं स्टेज मुळे मॅडमनी इथं ज्या पद्धतीने त्यांचे विचार व्यक्त केले. मला वाटतं की स्टेजला एक अशा प्रकारचं दिशा आणि ताकद आलेली आहे की इथं बोलणाऱ्या वक्त्याच्या मागे ती ताकद नेहमीसाठी उभी राहील. विनय आज बोलतोय आणि विनय इथं 55 मिनिट थांबतोय. मला वाटतं की 7वीच्या वर्गात असणाऱ्या मुलाचं याच्यापेक्षा मोठं यश नक्कीच ह्या 16 म्हणजे जवळपास 13 वर्षाचा 13व्या वर्षी एवढं मोठं यश की पाय न डगमगता कोणत्याही प्रकारचा चेहऱ्यावर म्हणजे सहजता, त्याची सहजता. असं म्हणतात की म्हणजे शिक्षण कशासाठी घ्यायचं, तर शिक्षणाची काही बाजू याच्यामध्ये आपल्याला मांडता येते की शिक्षणाने माणसाला विचार करायला लावला पाहिजे, स्वतःचं चिंतन व्यक्त करायला लावलं पाहिजे. मी एखादा विषय शिकला, तो शिकल्यानंतर मी माझ्या भाषेत त्याला मांडता आलं पाहिजे, मला माझ्या भाषेत त्याला मोल्ड करता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत ते माझ्या पद्धतीने पोहोचवता आलं पाहिजे. विनयमध्ये ती जी मी सहजता पाहिली, तो बोलला 55 मिनिट बोलला, म्हणजे एखाद्या जी काही कलाकृती आहे त्याचं पॅराफ्रेझिंग ज्या पद्धतीनं म्हणू त्या पद्धतीनं तो ते सांगत आला. कथेचं मूळ जे आहे गाभा, तो अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे. त्याची ती छोट्या वयामधली व्यक्त करण्याची पद्धत ही अतिशय प्रभावी. मला वाटतं की पुढच्या काळामध्ये त्याचा हा जो आत्मविश्वास आहे, आजचा त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, मी फक्त त्याच्याकडे पाहत होतो तो काय सांगतोय काय नाही, या गोष्टी मला तितक्याशा म्हणजे प्रभावित करत नव्हत्या. पण त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याचा जो आत्मविश्वास आहे, मला वाटतं की म्हणतात ना आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, तो इतका प्रभावी दिसला की सगळेजण इंग्लिश भाषेमध्ये तो सांगत होता. आणि इंग्लिश भाषेमध्ये सांगत असताना मी सगळ्यांचे चेहरे ऑब्झर्व करत होतो. म्हणजे ऍक्च्युली ती कथा आणि त्याच्यामधले जे वेगवेगळे काही कथानकाचे भाग आहेत ते जुळवत असताना आहे ना की बऱ्याच जणांना ती श्रृंखला एकत्र करता येत नव्हती. पण सगळेजण त्याच्याकडे पाहत होते, उत्सुकतेने पाहत होते, तो काय सांगतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते, समजून घेत होते.
म्हणजे असं म्हणतात की भाषा ही बुद्धांना म्हणजे ज्यावेळेस बोलण्यात आलं की एखादा व्यक्ती त्यांच्याशी येऊन संवाद साधण्याच्या ऐवजी तो त्यांना थोडा रागाने बोलत होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला बोलू दे. मला वाटतं रजनी सरांचा अभ्यास खूप आहे, त्यांचीच सांगितलेली ही कथा आहे की त्यावेळेस ओशोने असं सांगितलं की भाषा ही इतकी प्रभावी नाहीये की तुम्हाला पूर्णपणे ती व्यक्त करू शकेल. एक वेळ अशी येते की माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं कुठेतरी आपण कोणाच्या तरी अंगावर एखाद्याला मारू किंवा कोणत्या तरी पद्धतीनं व्यक्त होऊ. म्हणजे भाषा व्यक्त होत असताना आपल्याला शारीरिक हालचाली कराव्या लागतात आणि भाषा ही अपुरी ठरते आणि कुठेतरी दुसऱ्या माध्यमातून भाषा ही आपल्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. विनय आपल्यापर्यंत पोहोचत होता, अतिशय व्यवस्थितपणे तो आपल्यापर्यंत पोहोचत होता आणि त्याची ती पोहोचण्याची जी शैली होती तो भाग मला. आणि दुसरं एक असं म्हणतात की बाबा शिक्षण नेमकं काय आहे, तर शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं मूल्य अशा प्रकारचं आहे की एखादा मासा झाडावर चढू शकत नाही, तसाच एखादं माकड पाण्यात पडू शकत नाही. म्हणून एखाद्याची जी ताकद आहे ती विशिष्ट दृष्टीनं विशिष्ट जागी जर चांगल्या पद्धतीने त्याला खतपाणी घातलं तर जसं स्वामी विवेकानंद सांगतात की एज्युकेशन म्हणजे काय, तर मॅनिफेस्टेशन, आपल्या अंगभूत जे कोणती गुण आहेत त्याच प्रकटीकरण. आणि विनयच्या याच्या स्वभावामध्ये मी ते पाहत होतो, त्याचं जे प्रकटीकरण आहे ते अतिशय प्रभावी होतं. म्हणजे शिक्षणाची जी सगळी मूल्य आहेत ती मूल्य सोबत घेऊन तो स्वतःला व्यक्त करत होता. म्हणजे एक परिपूर्ण माणूस बनण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीकडला हा त्याचा प्रवास हा चिरंतन पुढे चालू राहील. आणि त्याला स्वतःला 10-12 पानं एखाद्या विषयावर तो लिहून आणतोय आजच्या 7वीच्या वर्गात असताना. ही विशिष्ट गोष्ट आहे. 12 पानं लिहितोय तो आणि 12 पानावर तो बोलतोय. मध्ये मध्ये कुठेतरी त्याचा तो उल्लेख करतो, मध्ये मध्ये मराठीत सांगतो, ह्या भाषेतून त्या भाषेत प्रवेश करतो. मला वाटतं की ज्याला व्हॅल्यू एडेड एज्युकेशन प्लस एक ब्रॉड एज्युकेशन व्ह्यू जो म्हणतो तो त्याच्यामध्ये आत्मसात झालेला आहे, त्याच्यामध्ये तो आलेला. म्हणजे त्याची ही प्रगल्भता आज पाहिल्यानंतर मी उगी वर्णन नाही म्हणजे शब्द फेकतोय किंवा बरोबर नवीन आहे की असं नाही वाटत की तू जे बोलतोयस ना इतकं प्रभावी झालेलं आहे की मी सुद्धा 2 मिनिट तुझ्याकडे चकित होऊन पाहत होतो की इतकं सुंदर तू कंपोज करतोय स्वतःला, इतक्या सुंदर पद्धतीने तू सगळ्यांच्या समोर प्रकट करतोयस. अतिशय सुंदर, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि सरांनी म्हटल्यासारखं अभिनंदन हे सगळ्यांचंच, म्हणजे त्याच्यात तो ज्यांच्या संपर्कात येतोय, आई वडील घरी ज्याला इन्फॉर्मल अनौपचारिक शिक्षण म्हणून जिथून सुरुवात होते तर त्या अनौपचारिक शिक्षणामधून जो घडतोय आणि औपचारिक शिक्षणातून त्याची परिपूर्णता होते. मला वाटतं की त्याच्या या प्रवासासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीमागे असतील आणि तो वरचेवर अशाच पद्धतीनं पूर्णत्वाकडे जावा. पर्सुएशन फॉर द परफेक्शन, कारण सब्जेक्टही असं घेतलंय की युनिवर्स, सिक्रेट, त्याची की आणि युनिवर्स. मला वाटतं की अशा प्रकारच्या मुलांना काही गोष्टी सांगाव्यातच. फॉर एक्झाम्पल एक चित्रपट आहे, बॉलिवूड चित्रपट आहे इंटरस्टेलर, म्हणजे ज्याच्यामध्ये फिक्शनलाइज फॅक्ट म्हणजे कादंबरी मधून कुठंतरी एखादा वास्तव सांगतो. आता त्याला सिनेमॅटिक लायसनिंग जे म्हणून त्या गोष्टी त्याला असतील, त्या सोबत असतील, त्या चलत असतील, त्या फॅक्ट आपण समजून घेऊ. पण तो ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी इथे सांगत होता तर अशा प्रकारचे जर चित्रपट असतील की बाबा टाइम आपण म्हणजे आता तुम्ही घेतलं स्टीफन हॉकिंग घेतलं, स्टीफन हॉकिंग सारखा म्हणजे सायंटिस्ट वर तो बोलतोय हे सुद्धा खूप मोठं धाडस. म्हणजे कोणता विषय आपण हाताळतोय ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे कमीत कमी मी आज स्टीफन हॉकिंग वर बोललोय ही गोष्ट त्याच्या मनामध्ये गुंगावत आहे काही काळासाठी. आणि स्टीफन हॉकिंग काय चीज आहे हे ज्या दिवशी त्याला कळेल ना त्या दिवशी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आपल्याला म्हणजे आपण पराभव स्वीकारतो, मला वाटतं तो इतका ताकदवान बनेल त्यावेळेस की स्टीफन हॉकिंग चेअरमध्ये बसून त्यांच्या पद्धतीने त्यांचे सॉफ्टवेअर डेव्हलप करून ज्या पद्धतीने त्यांचा प्रवास जो आहे शोधाचा तो चालू ठेवतात. मला वाटतं त्याच्याकडे त्याची वाटचाल असेल
कारण स्टीफन हॉकिंगची जी टाईम रिलेटिव्हिटी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे फिजिक्स मधला जो भाग आहे तो सुद्धा कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात तो टच करेल आणि त्याचा प्रवास ह्या कॉन्फिडन्स लेवलनी कदाचित तो पुढे ती विचारपूस त्याची सांगेल, स्वतःचा विचार त्याच्यामध्ये घालेल, प्रभावीपणे स्टेज आणि तर लोक जागृती जी म्हणून मला वाटतं की त्याच्याकडून अशा प्रकारचं मला अपेक्षा मी धरणार नाही, पण मी त्याला शुभेच्छा देईन की पुढे तू अशा पद्धतीनं कर की जेणेकरून तुला लोकांपर्यंत तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते पोहोचवता आलं पाहिजे. कारण तुझ्यामध्ये ती ताकद आहे, आपण व्यक्त होता आलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. भाषण द्यायची गरज नाही आपल्याला, संवाद. मला नेहमी एक गोष्ट आठवते, बाळासाहेब ठाकरे बद्दल बोललं जातं की ते म्हणायचे की असं कुठे गेल्यानंतर कोणाशी भाषण करायचे, लोकांशी संवाद साधायचा, हृदयाशी हृदय बोललं पाहिजे, एकमेकांची भाषा तिथपर्यंत जाऊ शकते. मला वाटतं की ती भाषा आपण विनय करून समजून गेलो. मला याच्यावर जास्त बोलायचं नाहीये, सरांनी त्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यांचंच एक रूपानं झालेलं हे प्रगटीकरण आणि त्याचं मिळालेलं चिंतन आणि त्याचा एक प्रभावी इथं आलेला म्हणजे त्याला मिळालेलं स्टेज कदम सरांमुळे सगळ्यांच त्याच्यामध्ये म्हणजे हे छोट्या वयामध्ये ह्या मिळालेल्या संधी ह्या अतिशय महत्वाच्या असतात. आणि मुलांना ह्या वयामध्ये आपण कोण आहोत ही जर जाणीव हळूहळू व्हायला लागली तर त्याचा मोठा वृक्ष आणि किती मोठा वृक्ष होईल, किती जणांना साथ देईल, कुणाला फळं देईल हे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. मला वाटतं की ह्या शुभेच्छा त्याला देऊन त्याच्या भावी आयुष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी तो तयार आहे. फक्त त्याला सगळेजण मिळून त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या लोकांनी त्याला ते त्याच्यामध्ये सहजता निर्माण करून द्यावी आणि त्याला पुढे जाण्यासाठी मदत करावी. आणि परत एकदा त्याच्या आईवडिलांना, त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो आणि त्याच्याही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथं संबोधतो. धन्यवाद सर. यानंतर विनयची आई या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बबिताताई गुलेराव पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचा आभार माना. सर्वप्रथम इथे बसलेल्या सर्वांना जय जिजाऊ. सर, माझं शिक्षण जर्मनी झालेलं आहे, मला जास्त इंग्लिश समजत नाही, पण माझी एक इच्छा होती की बाबा सर्वजण इंग्लिश बोलतात, थोडीफार इंग्लिश बोलतात, एवढं छान सगळ्यांना इंग्लिश समजतं, वाचतात सगळं. तर माझाही मुलगा, माझी मुलगी असं इंग्लिशचा अभ्यास करावं, ते एक दिवस म्हणजे इंग्लिशमधून असं बोलावं, पुस्तक वाचावं, त्यांचंही इंग्लिशसाठी कौतुक व्हावं, इंग्लिशसाठीच होत नाही तर त्यांचा अभ्यासातून कौतुक व्हावं असं मला वाटायचं. म्हणून मी पूर्ण विचार करून मी शाळा निवडली. म्हणजे मी पूर्ण उद्योगामध्ये जेवढे इंग्लिश स्कूल आहेत तेवढ्या सगळ्याची चौकशी केली, आनंदी वगैरे सगळे, आणि माझ्या खिशाला परवडेल, माझ्या पॉकेटला परवडेल आणि लेकराला काहीतरी तिथे संस्कारही भेटतील. माझं कुटुंब, आम्ही दोघेही म्हणजे शेतकरी परिवारातून आहेत, आम्हाला काही जॉब नाही किंवा आमचा काही मोठा बिझनेस नाही, प्रॉपर्टी अशी काही एवढी आहे असं नाही. पण मी नळगेकर सरांना विनंती करून आहे त्या फीसमध्ये फीस कमी करून मी विनयचं तिथं ऍडमिशन केली. आणि मला असं आज वाटत नाही की मी म्हणजे ती शाळा निवडून चूक केली आहे, असं उलट मला ते अभिमान वाटतो की मी ती शाळा निवडली. कारण त्या शाळेमध्ये गेल्यानंतर विनयमध्ये जो काही बदल झाला आहे तो आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जो विनय आज म्हणजे आहे तो पूर्वी असा नव्हता. विनय खूप शांत, अबोल असा विनय होता. आणि त्यांना बोलायचं म्हणलं ना तर त्याची चूक नसतानाही काही जर त्याची चूक आहे असं त्याच्यावर थोपून बाजूला सरकायचे. तर मग आज विनय इथं बोलला, त्याच्या अगोदर त्यांना जेव्हा लॉकडाऊन झालं, सुरुवात झाली, तेव्हाच तो विचार केला. कदाचित त्याला भालेराव सर, त्याचे जे इंग्लिशचे सर आहेत समोर बसलेले, त्यांनी हा पाठ शिकवलेला होता 5th स्टँडर्डमध्ये आणि ते खूप छान पद्धतीने शिकवले असतील सरांनी. तेव्हा तो म्हणाला, लॉकडाऊन झाल्याबरोबर म्हणला कदम सरांना, पण म्हणला घरी आल्यानंतर, सर मला बोलायचंय, मी बोलू का सर, मी बोलू का, फक्त एवढंच, मला बोलायचं पण नाही, मला मी बोलू का सर असं विचारलं. मग सर म्हणले हो ठीक आहे, कुठल्या पुस्तकावर बोलणार
शिकवले जॉर्ज की टू द युनिवर्स हे पुस्तकावरचं मला शिकवले सर. आणि मग तो भालेराव सरांना एक वेळेस असं शाळेतून काहीतरी इन्क्वायरीसाठी फोन आल्यानंतर म्हणला की सर मला आणि मी ह्या पुस्तकावर अभ्यास करतोय, बोलू का? त्याचे सर त्याला सांगितले हो बाबा खूप छान आहे, तू बोल, चांगलं आहे बाबा म्हणून सांगितलं. तो लगेच त्याच्या दीदीला म्हणला दीदी मला हे बुक पाहिजे आणि मला हे बुक मिळवून दे. तिनं लगेच तिच्या फ्रेंडला बोलून आमच्याकडे हे पुस्तक पण होतं, मला तर हे माहिती पण नाही. मग तो पुस्तक आणून रोज मला तर इंग्लिश तेवढी समजत नाही पण तो रोज वाचलेलं जे काय आहे तो मला मराठीतून म्हणजे ट्रान्सलेशन करून मला सांगायचा. रोज रोज म्हणजे जे काय वाचलं मग मी हे असं असतंय ते स्टीफन हॉकिन्स त्यांचे पूर्ण पार्ट गेलेले होते शरीराचे, त्यांचं फक्त एक बोटच काम करत होतं, त्यांनी हे केले ते केले. हे म्हणजे एवढ्या छान पद्धतीने त्यानं आज मला इंग्लिश कळत नाही पण त्यानं मला रोज एवढं सांगून मराठीतून सांगून ना ते इंग्लिश बुक म्हणजे मला आज मराठी बुकच वाटते. एवढ्या छान पद्धतीने म्हणजे स्टोरी सांगितल्यासारखं तो सांगतोय मला घरामध्ये. आणि मलाच एक वेळेस असं होतं की मी त्याला वेळ देऊ शकत नाही, जो त्याला मी वेळ द्यायला पाहिजे तो देऊ शकत नाही. मी स्वयंपाक करू लागले ना तो माझ्या बाजूला येऊन उभा टाकतो आणि जे काय वाचलेलं आहे तो मला सांगतो की मम्मी बघ ते स्टीफन हॉकिन्स असं ते असं वजन फेकलं वर फेकलं असं पडलं तर तेवढं वजन ते होत नाही म्हणून त्याला फेकावं लागतं वर स्पेस मध्ये. हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला कळत नाही पण त्यांना सांगितलं. मग मला वाटतं की म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे मी तर त्याला काही इंग्लिश नाही पण ही जी शिक्षक त्याचे गुरुजन वर्ग आहेत त्यांनी त्याला समजून घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळे आज मी इथं बोलू शकता. आणि मी काल फक्त नंदीकर सरांना एकच कॉल केला की सर आणि मी नाही ह्या ग्रुपवर आज बोलणार आहे उद्या तर तुम्ही येऊ शकता का, माझी इच्छा आहे. तेव्हा एका शब्दावर मला नंदीकर सर म्हणले की अवश्य येतो मॅडम, तुम्ही मला फक्त ठिकाण कुठलं आहे तेवढं सांगा मी येतो. मला वाटलंही नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की आज नंदीकर सर येतील. आणि भालेराव सरांना तर मी जस्ट 5 वाजताच फोन केला की सर आज विनयचा आहे, बोलायचंय त्याची स्पीच आहे, तुम्ही या. नंदीकर सर भालेराव सर लग्नात होते ते लग्न सोडून इकडे आले त्याच्यात म्हणजे ह्या प्रोग्रामसाठी. म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा विद्यार्थी बोलतोय तर आपण जायला पाहिजे. तर आपण सर्वजणी आपला अमूल्य वेळ काढून विनयला ऐकला, त्याच्या जे काही थोडे बहुत चुका झाल्या असतील त्या चुका समजून घेऊन तुम्ही त्याला समजतात. आणि असंच मला वाटतं की म्हणजे तुम्ही सर्वांनी त्याचे गुरुजन वर्ग आणि तुम्ही श्रोते म्हणजे प्रत्येक जण श्रोत्यामध्ये एक गुरु आहे, प्रत्येक श्रोत्यामध्ये एक गुरु आहे. आई तर गुरु आहे पण तुम्ही जे आहेत ते तुम्ही जे गुरु आहेत तेच त्याला म्हणजे भविष्यासाठी स्टँड करणारे गुरु आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही असंच आता विनयला याच्याकडून म्हणजे सगळ्यांनी असंच समजून घ्या. जेव्हा जेव्हा त्याला गरज पडली उद्या मी माझं शिक्षण एवढं नाही की मी त्याला पुढे असं काहीतरी सांगू शकेन तर मला जेव्हा जेव्हा वेळ पडली मी मार्गदर्शन घेण्यासाठी विनय तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन करा. आणि असं जिथं विनय चुकेल तिथं तुम्ही त्याच्या मागे उभं टाका आणि त्याला समजून घ्या. आणि आपला अमूल्य वेळ विनयसाठी दिलात, सर्वांनी विनयला ऐकलात त्यासाठी मी आपले खूप खूप आभारी आहे. जय जिजाऊ जय श्री. अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम एवढे बोलून मी इथे आज जो चला तुम्ही त्याच्या मनात हा कार्यक्रम आहे तो अध्यक्षाच्या वतीने इथे संपन्न